एकीकडे पैसे राहतील, हां. दुसरीकडे विकास असेल, हां. पण जिंकेल पैसा. पैसा जिंकेल. यस. कार्यकर्त्याच्या निवडणुका नाहीत हे, हां. नेत्याच्या निवडणुका आहेत, त्याच्या वारसाच्या निवडणुका आहेत. हां. त्यांच्या घरचा वारस कसा राजकारणात टिकला पाहिजे ह्याच्यासाठी धडपड चालू आहे त्याची. यांनी सतरंजाच उचलायचे आणि नेत्यांच्या पाठीमागे फक्त घोषणा द्यायच्या. हां. आणि हे घोषणा देता देता कार्यकर्ता आला मेटाकुटीला. अहमदपूरचे पत्रकार काय म्हणतात? काय कार्यकर्ते सध्या 2-2 महिने 3-3 महिने काम करून हां. त्याला आता सध्या रडावं की फाशी घेऊन मरावं अशी त्यांच्यावर वेळ आलेली आहे सध्याच्याला. हां. नेत्यांनी हां. आपापल्या घरातून कुणाला आपल्या भावजाईला दिलेला आहे, कुणी आपल्याला आपल्या मुलाला लॉन्च करत आहे, कुणी आपल्याला पुतण्याला लॉन्च करीत आहे. हां. तर ही प्रथा बंद झाली पाहिजे. हां. इथं कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. जनता जर बघत असेल तर जाणून घ्या, इथं सगळं लॉन्च सुरू आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं सौ सुनार की एक लोहार की म्हणल्यासारखं नगराध्यक्षपद आपल्या पारड्यामध्ये पाडून घेतलं. एकाने भारतीय जनता पार्टीचा ग्रामीण भागामध्ये इतका वोटर बेस असताना सुद्धा दिल्ली ते गल्ली फक्त धर्म आणि जात या फॅक्टरवर निवडणुका लढल्या जात आहेत. त्या काँग्रेसला घराणेशाही म्हणून डवचत आले, बोलत आले. आणि आता जे भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली ते दिल्ली आहे, एका एका घरातले 5-5, 6-6 उमेदवार नेत्यांचे जे नातेवाईक आहेत ते तरी कुठे शाणी आहेत. 1000-500 रुपये त्या उमेदवारांना वाटल्याशिवाय घरातून मतदान करायला लोक निघून गेले. पैसे न घेता विकासाच्या मुद्द्यावर लढणारे आणि होतकरू उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. एक बी निवडून येणार येत नाही कार्यकर्त्याला, कोणत्याच कार्यकर्त्याला न्याय दिला नाही यांनी. हां. कुणाचं पोरग उभा केलंय, कुणाची भाऊजाई उभा केली आहे, कुणा बायको उभा केली आहे, कुणा पुतण्या उभा केला आहे. धाऱ्यामध्ये संघर्ष आहे आणि हां. वाटाघाटीचं ठीक आहे. राजकारण आहे. कामाच्या मुद्द्यावर किंवा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण झालेलं नाही. लातूर महानगरपालिका निवडणुकीनंतर बिगुल वाजलेला आहे झडपी निवडणुकांचं. जिल्हा परिषद निवडणूक ही महत्त्वाची आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी एक मिनी मंत्रालय असतं आणि त्या ठिकाणी जाऊन विषय मांडण्यासाठी ही सगळी निवडणूक महत्त्वाची आहे. आणि तालुका स्तरावर पंचायत समिती महत्त्वाची आहे. आणि त्यामुळं अहमदपूरचे पत्रकार काय म्हणतात, काय आहे प्राथमिक पहिल्या टप्प्यातला कौल जाणून घेऊया अहमदपूरच्या पत्रकारांकडून. काय सांगतोय, काय ट्रेंड आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही बदल झालाय वाटते का? कशा पद्धतीचं इथलं राजकारण आहे असं वाटतं? नमस्कार, मी अजय भालेराव. नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणूक खूप बदल झालेला आहे सध्याच्या. प्रत्येक राजकारण्याला असं वाटते की माझाच मुलगा लॉन्च झाला पाहिजे या राजकारणामध्ये. म्हणजे इथं लॉन्चिंग पॅड सुरू झालंय सध्या. इथं सध्याच्याला अहमदपूरमध्ये लॉन्चिंग पॅटर्न सुरू झालेला आहे नव्यानं. हां. तर कसं झालेलं आहे इथं की जे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते सध्या 2-2 महिने 3-3 महिने काम करून त्याला आता सध्या रडावं की फाशी घेऊन मरावं अशी त्यांच्यावर वेळ आलेली आहे सध्याच्याला. तर त्याने सध्या प्रत्येक नेत्यांनी आपापल्या घरातून कुणाला आपल्या भावजाईला दिलेला आहे, कुणी आपल्याला आपल्या मुलाला लॉन्च करत आहे, कुणी आपल्याला पुतण्याला लॉन्च करीत आहे. तर ही प्रथा बंद झाली पाहिजे. इथं कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. जनता जर बघत असेल तर जाणून घ्या, इथं सगळं लॉन्च सुरू आहे. कशा पद्धतीने ही सगळ्या निवडणुकीचं वातावरण बदललंय असं वाटतं रेणा या अहमदपूरचं? आता जशी महानगरपालिकेची लातूरची निवडणूक झाली, हां. ती लातूरची निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर जो रवींद्र चव्हाणांकडून बोलण्यात आलं होतं, त्याचा परिणाम तर जाणवलाच. परंतु ग्रामीण भागामध्ये जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचं खूप मोठी ताकद आहे. पण त्या उलट असं होतं की ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी 20-20, 30-30 वर्ष दिलेले आहेत, अशा निष्ठावंतांना देखील डावलले गेल्याची म्हणजे इथं घडलेल्या आहेत गोष्टी आणि इथे बऱ्याच प्रमाणात नाराज आहेत असे लोक. ठीक आहे, मग या निवडणुकीत काय परिणाम होतं हे पाहणं महत्वाचं आहे. कशी निवडणूक आहे या वर्षीच्या अहमदपूरची, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल? एकंदरीत असं झालेलं आहे, ग्रामीण भागातला जो वोटर बेस आहे तो, जसं आमच्या सहकारी मित्रांनी आता जसं सांगितलं की तो भारतीय जनता पार्टीचा वोटर बेस आहे. पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ग्रामीण भागामध्ये इतका वोटर बेस असताना सुद्धा यांना विधानसभा सदस्य कुणालाही आतापर्यंत आणता आलेलं नाही, सुद्धा आमदार वगैरे आणता आलेलं नाही. आणि जे काही 4-5 मोठे नेते आहेत आणि आता तरी ते विचार करण्याची आवश्यकता आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा पक्ष आहे तर त्या पक्षाची विचारधारा असते, त्या पक्षाचं काहीतरी ध्येय असतं आणि लोकांपर्यंत विचारसरणीला तर सगळ्यांनी तिलांजली दिसली महाराष्ट्रापासून. मग मी तेच सांगतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे असंच जर चालत राहिलं, ते आमच्या दुसऱ्या एका मित्रांनी चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता. जर समजा नेत्यांच्या म्हणजे नातलगांची, नेत्यांच्या लेकरांची जर लॉन्चिंग होणार असेल तर यापुढे या राजकारणामध्ये
कार्यकर्ता कधीही घडणार नाही आणि जोपर्यंत कार्यकर्ता घडणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळणार नाही. कुठलाही नेता हा ग्राउंडवरती येऊन काम लोकांचे करत नसतो, तो करणारा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना हे मिळायला पाहिजे होतं, न्याय मिळायला पाहिजे होता. त्या बाबतीमध्ये ही झालं नाही. त्यामुळं ही जे काही राजकीय परिस्थिती आहे भविष्यामध्ये कुणीही कार्यकर्ता कुणीही एखादा नौका तरुण की लोकांसाठी आपण काहीतरी काम करावं ह्या उद्देशाने ह्या क्षेत्रामध्ये कधीही येणार नाही. कशा पद्धतीनं कुठल्या मुद्द्यावरती ह्या निवडणुका होतात का परत ते स्टेटमेंट तेच एकामेकावर आरोप याच्यावरच ही निवडणूक होईल का काय वेगळे मुद्दे असतील अहमदपूरमध्ये असं वाटतं? मुळात आपण बघितलं असेल तर या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीनं सौ सुनार की एक लोहार की म्हणल्यासारखं नगराध्यक्षपद आपल्या पारड्यामध्ये पाडून घेतलं. पण त्यानंतर मात्र आता सध्या या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये समीकरणं लावली जात आहेत, बैठका होत आहेत, युतीच्या संदर्भात किंवा आघाडीच्या संदर्भात बैठका होत आहेत. याची चर्चा जरी बाहेर जोरदार असली तर मात्र प्रत्यक्षात आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करायला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीकडून मोठा गाजावाजा करत शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल झाला. कसा सामना असेल थेट सांगा इथं कसा सामना असणार आहे? या ठिकाणी माझ्या मते तरी स्वबळावरच या ठिकाणच्या निवडणुका पार होतील आणि येतो परत कशा पद्धतीची ही निवडणूक आणि किती महत्वाची आहे अहमदपूरकरांसाठी? जिल्हा परिषदेचे असेल 11 लोक आहेत, विधानसभा या सगळ्या याच्यामध्ये आणि 11 दोन्ही 22 असतील पंचायत समितीला. किती महत्वाचे आणि कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल असं वाटते तुम्हाला? नाही, मुद्दा कोणताही असो, इथं विकास आणि लोकांचे जे खरे प्रश्न आहेत या प्रश्नावर कुठलाही नेता बोलत नाही, कुठलाही पक्ष बोलत नाही. दिल्ली ते गल्ली फक्त धर्म आणि जात या फॅक्टरवर निवडणुका लढल्या जात आहेत. आणि मुळात तर ज्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसची पिछेहाट केली गेली त्या काँग्रेसना घराणेशाही म्हणून डवचत आले, बोलत आले. आणि आता जे भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली ते दिल्ली आहे, एका घरातले 5-5, 6-6 उमेदवारांनी त्यांचे जे नातेवाईक आहेत ते सगळे उमेदवार आहेत. अहमदपुरात काय घडतंय मग? हे अहमदपूरमध्ये तीच परिस्थिती आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढले आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळात ह्यांनी युती केली. हे युती करण्याचं कारण काय आहे तर यांच्या घरातले जे उमेदवार आहेत हे पडले नाही पाहिजेत आणि याच्यासाठी ह्यांनी इथं युती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडी आणि भाजपा यांची युती झाली. यांचे उमेदवार आणि हे विजयी झाले पाहिजेत. मग हे कार्यकर्ते जे आहेत हे सतरंजा उचलण्यात बेजाराव असो, यांनी सतरंजाच उचलायचे आणि नेत्यांच्या पाठीमागं फक्त घोषणा द्यायच्या. आणि हे घोषणा देता देता कार्यकर्ता आला मेटाकुटीला. एक कार्यकर्ता तयार व्हायला 20 वर्ष लागतात आणि हा 20 वर्षात कार्यकर्ता तयार झालेला कार्यकर्ता आज अक्षरशः आमच्या बंधूनं सांगितल्याप्रमाणे त्यानं सतरंजा उचलण्या पलीकडे काम राहिलेलं नाही, पक्षावर त्यांचा विश्वास राहिला नाही. आणि त्यामुळे या निवडणुका बिंडखोऱ्या होत्याल की मग आता असं झालं नाही, बंडखोऱ्या जरी झाल्या तरी जनतेला जी पैसे देऊन निवडणूक विजयी व्हायची जी सवय लागली आहे, जनता तरी कुठे शहाणी आहे. 1000-500 रुपये त्या उमेदवारांना वाटल्याशिवाय घरातून मतदान करायला लोक निघणार गेले. हे लोकशाहीला खरी मारक आहे. लोकांनी जर समजा तुम्हाला विकासाची लोक पाहिजे असतील, विकासाचे कार्यकर्ते हवे असतील, विकासाचे नेते हवे असतील तर तुम्ही या लोकशाहीला तारण्यासाठी पैसे न घेता विकासाच्या मुद्द्यावर लढणारे आणि होतकरू उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. कशा पद्धतीचं कुठले मुद्दे असतात? आता हे सगळ्यांनी बोलले पण मुद्दे कुठले असतील या निवडणुकीमध्ये असं तुम्हाला वाटतं? मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही. कुठल्या कुठल्या पक्षाकडे मुद्दाच नाही काही? नाही ना, कुठल्या पक्षाकडे मुद्दाच नाही असं वाटतंय का तुम्हाला? विकास केला नाही म्हणून त्यांना असं जाणून आलं आपण निवडून येणार नाही. मग सगळेजण एकत्र यायचं, महायुती करायची, एकत्र यायचं, पैसे हे आमिष दाखवून निवडून यायचं ह्याच्यासाठी आलेत. नसलं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर लढावं. एक सुद्धा निवडून येत नाही. काय म्हणता, असं होईल का? एक सुद्धा येत नाही. एक बी निवडून येत नाही. कार्यकर्त्याला कोणत्याच कार्यकर्त्याला न्याय दिला नाही यांनी. कुणाचं पोरग उभा केलंय, कुणाची भाऊजाई उभा केली आहे, कुणा बायको उभा केली आहे, कुणा पुतण्या उभा केलाय, कुणी स्वतः उभा टाकलाय. म्हणजे कार्यकर्त्याच्या निवडणुका नाहीत, हे नेत्याच्या निवडणुका आहेत, त्याच्या वारसाच्या निवडणुका आहेत. त्यांच्या घरचा वारस कसा राजकारणात टिकला पाहिजे ह्याच्यासाठी धडपड चालू आहे त्याची. परत एकदा सगळ्याकडून येतो. जाऊ द्या, ठीक आहे सगळं, पण ट्रेंड कसा चालला सांगा. कुठल्या पक्षामध्ये चुरस असणार आहे असं वाटतंय तुम्हाला? सध्याच्याला पक्षामध्ये चुरस सध्या विनायकराव पाटील म्हणजेच आपलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विरुद्ध आपलं राष्ट्रवादी
अजितदादा पवार हा. आणि म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा होईल, कसा सामना होईल असं वाटतंय तुम्हाला? माझ्या माहितीचं तर वाटतं की इथं तिरंगी लढत होईल. जर स्वबळावर जर गेले तिन्ही पक्ष हा. तर तिन्ही पक्ष तुल्यबळाने लढतील. तिघाची ताकद मोठी आहे इथे. बरं, कसा सामना कसा होईल सांगा. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आपण या जिल्हा परिषद तर बोलतोय, पण जर महाराष्ट्रामध्ये आज आपण गेल्या एवढ्यावर नाही मी एका मिनिटामध्ये सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे विरोधी पक्ष राहिलाय का? म्हणजे ज्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण होणार आहेत तर ह्या सत्ताधाऱ्यामध्येच होणार आहेत ना. मग महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलाय का? मग तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती निवडणुका लढवणार आहात? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तरी पण हा संघर्ष सत्ताधाऱ्यांमध्येच होईल. सत्ताधाऱ्यामध्ये संघर्ष आहे आणि वाटाघाटीचं ठीक राजकारण आहे, कसा सामना पाहता अहमदपूरमध्ये? यापूर्वी आपण बघितले कामाच्या मुद्द्यावर किंवा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण झालेलं नाही. देव धर्म आणि जाती यामध्येच या ठिकाणचं राजकारण झालं. यावेळेस सुद्धा असंच होईल. हा. भारतीय जनता पार्टीकडून धर्माचा देवाचा प्रचार केला जाईल आणि निवडणुका घेतल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस जर शरद पवार गटाची त्यांची विचारधारा बघितली तर सेक्युलर विचारानं ते लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सुद्धा अजित पवार गटाची ही सुद्धा सेक्युलर. काँग्रेसचं काय? काँग्रेस आता महायुती सरकार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे ना, हा. त्यामुळे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची युतीच एकत्र आहे. आले तर एकत्र असा संघर्ष होईल. तुम्हाला काय वाटतंय, संघर्ष कसा असेल इथला सांगा फक्त. संघर्ष साहेब, इथं संघर्ष फक्त पैशाविरुद्ध, एकीकडे पैसे राहतील, हा. दुसरीकडे विकास असेल, हा. पण जिंकेल पैसा. पैसा जिंकेल. Yes. मग पार्ट्या कोण असतील त्याच्यातल्या त्या सांगा आता. आता सध्या सत्तेमध्ये असलेल्याच लोकांकडे पैसे आहेत ना. हा, म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप. जे सत्तेत नाही त्यांच्याकडे कुठे पैसा? हा, ठीक आहे, कसा संघर्ष असेल? आता चरण म्हणल्यासारखं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती धनशक्ती, असा हा, संघर्ष असा असेल. संघर्ष आहे. पार्ट्या कुठल्या असतील त्या सांगा. पार्टी हेच भाजप हा. सत्तेमधला पक्ष आहे दिल्ली ते गल्ली. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट, हा. काँग्रेस हा. आणि उद्धव ठाकरे गट हे राहणार आहेत. तर हे होते सगळे अहमदपूरचे पत्रकार. यांनी स्पष्टपणे सांगितलं की लॉन्चिंग करण्यासाठीची ही निवडणूक अनेक नेत्यांनी हातात घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना पाहायला मिळतोय आणि यांनी स्पष्ट केलेलं आहे की धनशक्तीचा या ठिकाणी विजय होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिक कुणाला कौल देतात, धनशक्तीला की जनशक्तीला, हे पाहणं अहमदपुरांकरासाठी आणि लातूरसाठी महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.